संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षामध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे असं सगळं ठाकरे कुटुंब महाराष्ट्र मिळवण्यासाठी मैदानात उतरलं होतं। याची जाणीवपूर्वक आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली आणि एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत ठाकरेंनी ही युती किती पक्की आहे हेही स्पष्ट केलं। तर राज ठाकरेंकडे जेव्हा माईक आला तेव्हा अगदी थोडक्यात शिवसेनेची आणि मनसेची युती झाल्याची घोषणा केली। पण युतीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप हे मात्र मी सांगणार नाही, कारण महाराष्ट्रात मुलं पळवण्याची टोळी फिरते, त्यात आणखी 2 टोळ्या सामील झाल्यात। या टोळ्या उमेदवार पळवतात, त्यामुळे मी आत्ताच काही सांगणार नाही। पण मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं। याशिवाय आम्ही मुंबईतली युती जाहीर करत आहोत। राज्यातील इतर पालिकांबाबत चर्चा सुरू असून जसे निर्णय होतील तशी युती जाहीर करू असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं। पण जागा वाटपावर अजूनही पडदाच ठेवलाय। पण नेमका जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आहे, कोण किती जागा लढवणार, मित्र पक्षांना किती जागा देणार, या संबंधी ठाकरे बंधूंच्या युतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला। पहिला मुद्दा म्हणजे मनसे आणि सेनेच्या युतीचं जागा वाटप कसं ठरणार आहे। तर हे जागा वाटप उमेदवारांच्या मेरिटनुसार होऊ शकतं। साधारणपणे 60 ते 70 जागा या ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मनसे पक्षासाठी सोडल्या जातील, कारण 140 ते 150 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेने आपली उमेदवारी देण्याची तयारी केली आहे। मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय? शरद पवार ठाकरेंच्या युतीत जाणार का, याबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे। शरद पवारांनाही मानणारा मुंबईत एक वर्ग आहे। गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते, पण राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर यातील काही नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले। त्यामुळे शरद पवार गटाच्या नेत्यांनी यंदाच्या बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती। याविषयी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये काही बैठकाही झाल्या होत्या। पण अलीकडे शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्यामुळे शरद पवार गट ठाकरेंसोबत जाणार की नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली। पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, मनसे आणि सेनेसोबत आला तर ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कोट्यातील 15 ते 20 जागा देण्याची तयारी ठाकरेंनी दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्यायचं झाल्यास फक्त ठाकरे बंधूंच्या युतीचा फॉर्म्युला बघितला तर शिवसेना ठाकरे गट 140 ते 150 जागांवर, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 60 ते 70 जागांवर लढवणार असा अंदाज आहे। आणि शरद पवार युतीसोबत आल्यास फॉर्म्युला कसा असेल तर शिवसेना ठाकरे गट 130 ते 140 जागा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 60 ते 70 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 15 ते 20 जागा त्याही शिवसेना ठाकरे गटातील कोट्यातून सोडल्या जातील असा संभाव्य फॉर्म्युला समोर आलाय। आता असे फॉर्म्युले ठरवताना काही ट्रिक्स वापरल्या जातील, जशा की गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पॅटर्न प्रचलित केलाय। त्यानुसार भाजपने आपले अनेक उमेदवार मित्र पक्षांच्या चिन्हावर लढवून विजयी केलेत। हे शिवसेना आणि मनसेच्या युतीकडून फॉलो केलं जाऊ शकतं। महानगरपालिकेत ज्या ठिकाणी शिवसेना आणि मनसेला एखादी जागा सोडणं शक्य नसेल, पण त्या वॉर्डमध्ये दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराची ताकद जास्त असेल, तर त्याला आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायला सांगितलं जाऊ शकतं। त्यामुळे ठाकरे गटाचे काही उमेदवार इंजिनच्या चिन्हावर आणि मनसेचे काही उमेदवार मशालीच्या चिन्हावर लढू शकतात। मुंबईमध्ये सत्ता मिळवायची असल्यास एकत्र येऊन आणि प्रत्येक वार्डातील परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन केलं पाहिजे, हे ठाकरे बंधूंच्या लक्षात आले। त्यामुळेच ठाकरे बंधूंकडून शक्य त्या सर्व तडजोडी केल्या जातील। दुसरा प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू किती महापालिका एकत्र लढणार। तर मुंबईसह राज्यातील 7 महानगरपालिकांमध्ये एकत्रितरित्या निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती मिळते। मुंबई महानगरपालिकेसह कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नाशिक, ठाणे, पुणे या महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र लढवणार असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याआधीच माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। ठाण्यातही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहेत। ठाण्यातील संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय। ठाण्यामध्ये एकूण 47 प्रभाग असून प्रत्येक प्रभागात 3 नगरसेवक असतील। फक्त एकाच प्रभागामध्ये 4 नगरसेवक आहेत। ठाण्यातील एकूण नगरसेवकांची संख्या ही 131 इतकी आहे। यानुसार ठाण्यातील संभाव्य जागा वाटपानुसार मनसेकडून 31 ते 34, ठाकरे गट 50 ते 55, शरद पवार गट 35 ते 40 जागा आणि काँग्रेसच्या वाट्याला 5 ते 10 जागा येण्याची शक्यता आहे। तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू एकत्र का आलेत। आजची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद आणि सत्ता गमवावी लागली। एकेकाळी भाजप छोट्या भावाच्या भूमिकेत होता, मात्र 2014 नंतर भाजप मोठा भाऊ बनलाय। दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे राजकीय पटलावर बाहेर फेकली गेली। थोडक्यात दोन्ही ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि मुंबईतील सत्ता मिळवण्यासाठी ही युती महत्त्वाची वाटली, ज्याची आता घोषणा झाली। पण ही युती गेम चेंजर ठरेल का? तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमधील महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती हा मोठा गेम चेंजर ठरेल।
मुंबईमध्ये मराठी भाषक मतदारांची संख्या ही अंदाजे 26%. त्यातील बहुतांश मतदारांचा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला पाठिंबा असल्याचं म्हटलं जातंय. यात सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे मनसे निभावणार आहे, कारण मनसेची ताकद प्रामुख्याने वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी व दिंडोशी मालाड या मराठी पट्ट्यांमध्ये दिसून येते. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकींमध्ये सुद्धा मनसेच्या उमेदवारांनी या भागात महाविकास आघाडीच्या तुलनेत निम्मी मतं मिळवली होती. मनसेने मुंबईतील एकूण 25 जागांवर उमेदवार दिले होते आणि 4% मतं मिळवून 123 प्रभागांवर आपला प्रभाव टाकला होता. त्याशिवाय दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मनसेने 7 पैकी 6 प्रभागांमध्ये विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतं घेतली होती. याचा आधार घेत मनपा निवडणुकीमध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीमुळे 39 प्रभागांमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो. त्याच्याही आधी 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने शिवसेनेची मतं फोडली होती, ज्याचा फायदा भाजपला झाला होता. आता हे विभाजन टळल्यास महायुतीच्या जागा घटण्याची शक्यता आहे. हे सगळे अंदाज झाले. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाची कामगिरी नक्की काय असेल हे निवडणुकीच्या निकालातच कळेल. बाकी तुम्हीही तुमचे अंदाज खाली कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.